लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर भाजप प्रणित वृत्तवाहिन्या व एजन्सी यांनी शनिवार दिनांक 1 जून सायंकाळनंतर एक्झिट पोल जाहीर केले। यावेळी गोदी मीडियाने पुन्हा भाजप युतीला बहुमत मिळेल असे भाकीत केले। त्यामुळे देशभरात मोदी मीडियाबाबत संताप व्यक्त होतोय, तर सोशल मीडियावरील चर्चेने देशभरातील वातावरण गरमागरम झालंय। जनता विरोधात असताना भाजपला बहुमत कसे मिळणार असा सवाल सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा आहे। भाजपचा मूळ मतदारही इतर पक्षातील भ्रष्टाचारी भरतीमुळे भाजपपासून दुरावलाय। त्यामुळे भाजपला बहुमत कसं मिळणार? मिळूच शकत नाही। फक्त चमत्कारामुळेच भाजपला बहुमत मिळू शकते आणि हा चमत्कार करण्याची ताकद फक्त ईव्हीएम मध्ये आहे असे सोशल मीडियावर बोलले जाते। सोशल मीडियावरील या चर्चेला काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि विजय वडेवट्टीवार यांची जोड मिळाली। या दोघांनीही गडबडीची भीती व्यक्त केली आहे। सोशल मीडियाने एक्झिट पोलच्या अंदाजाची चांगलीच खेचले। रात्री बायको जेवणात काय पदार्थ करणार याचा अंदाज एक्झिट पोलवाले वर्तवू शकतात काय असा सवाल नेटकऱ्यांचा आहे। तर TV9, ABP, इंडिया टुडे, टाइम्स नाऊ या वृत्तवाहिन्यांनी बातमीशी प्रामाणिक या तत्वाला हरताळ फासल्याचे बोलले जाते। या वृत्तवाहिन्यांवर बहिष्कार टाकण्याची चर्चाही सुरू झाली। वृत्तवाहिन्यांना देशातील बेकारी, बेरोजगारी, महागाई, कंपन्यांचे खाजगीकरण, पेट्रोल डिझेलचे वाढते दर, स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमती आणि त्याची खाल्लेली सबसिडी, भ्रष्टाचार, कोरोना काळातील हिशेब न दिलेला PM केअर फंड, जातीय धार्मिक वाद, मॉब लिचिंग, शेतकऱ्यांचे आंदोलन, कामगारांचे प्रश्न दिसत नाहीत काय असा सवाल सोशल मीडियातून केला जातोय। 4 जूनला मतमोजणी होणार आहे, मात्र त्याआधी एक्झिट पोलची बतावणी म्हणजे भाजपसाठी वातावरण निर्मिती। भाजपच्या असंविधानिक विजयासाठी त्यांच्या विचारधारेतील लोक कार्यरत असल्याचा आरोपही सोशल मीडियातून होतोय। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण कोळापटे, नवी मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।